नागपूर शहरात सकाळच्या सुमारास धक्कादायक प्रकार समोर आला। शहरातील 12 नामांकित खासगी शाळा एका सरकारी शाळेसह थेट नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयाला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी ईमेलद्वारे देण्यात आली। या धमकीच्या ईमेलमुळे संपूर्ण उपराजधानीत एकच खळबळ उडाली आणि प्रशासनाची धावपळ झाली। घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन नागपूर पोलिसांनी तातडीनं कारवाई करत बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाला वेगवेगळ्या ठिकाणी रवाना केलं। वर्धमान नगर इथल्या सेंटर पॉइंट स्कूलसह अनेक शाळांमध्ये पोलिसांनी तातडीनं तपास मोहीम राबवली। खबरदारीचा उपाय म्हणून विद्यार्थ्यांना वर्गखोल्यांमधून सुरक्षित बाहेर काढण्यात आलं। शाळेत बॉम्बची बातमी पसरताच धास्तावलेल्या पालकांनी शाळेबाहेर मोठी गर्दी केली, ज्यामुळे काही काळ तणाव निर्माण झालेला। पोलिसांच्या बॉम्ब शोधक पथकानं शाळांचा संपूर्ण परिसर आणि जिल्हाधिकारी कार्यालयाची कसून तपासणी केली। सुदैवाने या तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा स्फोटक पदार्थ आढळून आलेला नाही। प्राथमिक माहितीनुसार या धमकीच्या ईमेलमध्ये खलिस्तानी असा उल्लेख असल्याचं समजतंय। नागपूर सायबर पोलीस आता या ईमेलचा IP ॲड्रेस आणि मूळ स्रोत शोधण्यासाठी सखोल तांत्रिक तपास करतायत, अशी माहिती पोलिसांद्वारे देण्यात आली आहे। सर, आज नागपूरला आपल्या इथे सेंटर पॉइंटला बॉम्ब असण्याचा एक मेल आला होता आणि काय माहिती आहे, काय निघालाय का, कशा प्रकारे मेल आला, कोणी मेल केला, काय माहिती? पोलीस स्टेशन भांडेवाडी अंतर्गत सेंटर पॉईंट ही शाळा आहे। त्यांच्या शाळा व्यवस्थापनाला एक धमकीचा मेल आला होता। त्या अनुषंगाने भांडेवाडी पोलीस स्टेशनचा स्टाफ त्यासोबतच BDS पथक बॉम्ब शोधक पथक आले होते। बॉम्ब शोधक पथकाने पूर्ण शाळेची तपासणी केली, कोणत्याही संशयित वस्तू आढळून आल्या नाही। त्यानंतर आमच्या वरिष्ठांनी QIT पथक इथे पाचारण केलं। QITने पूर्ण परिसराची रेकी करून गेले आहे। आता कोणत्याही प्रकारची इथे संशयित वस्तू नाही। सर, मेल कुणाकडनं आला तर याची माहिती अजून समोर आली आहे का? नागपूर शहरात अजून असे 2-3 शाळेला असे मेल आले आहे। त्या अनुषंगाने वरिष्ठांच्या आदेशाने पुढील तपास होत आहे। तर कन्फर्म आहे का 2-3 शाळांना आलं की 12 ते 14 आले? आतापर्यंत आम्हाला जेवढं माहिती आहे 2-3 शाळेला आले। परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून नागरिकांनी आणि पालकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि घाबरून जाऊ नये, असं आवाहन नागपूर पोलिसांनी केलंय। नागपूरहून क्षितिजा देशमुखसह ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com।